आज आपण अगदी सहजगत्या तुमच्याशी मनातलं जे काय असेल ते बोलावं, तुमच्या मनात असेल काही ते ऐकावं आणि बऱ्याचशा आपल्या पद्धतीच्या मित्रांनी अनेक वर्ष मला अतिशय चांगली साथ दिलेली आहे. माझ्याबद्दल चांगली भावना व्यक्त करून जास्तीत जास्त म्हणजे माझं जे जीवन आहे त्या जीवनातले सगळे चढ उतार आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या माझ्याकडे काही चांगल्या झाल्या असतील त्या सुद्धा आपण लोकांपर्यंत पोचवल्यात आणि त्यामुळं मला काम करायला अतिशय आनंद वाटतो, प्रोत्साहन मिळतो. म्हटलं आता 75व्या वर्षात पदार्पण करतोय आपण. त्याला अमृत महोत्सव म्हणतात. जे सोन्यासारखा माणूस असतो आणि अमृतासारखं तेही नसतं काय, यामध्ये आपल्याला अमृत महोत्सव म्हणून त्या दिवशी साजरा केला जातो. आणि तर आधी अमृत महोत्सव पदार्पण करत असताना मला अतिशय आनंद होत आहे की मला सर्व थरातल्या आपल्या सहकार्यांनी अतिशय चांगली साथ दिलेली आहे. जे जीवनामध्ये जे काही मिळालं आहे सगळ्याच समाजातल्या सगळ्याच थरातल्या लोकांचं अतिशय चांगलं असं योगदान माझ्यासाठी लाभलेलं आहे. त्यात पत्रकार मित्र असं जास्त भाग्यवान आहे. पण आयुष्यात आता मी 60 पूर्ण केली, 70 पूर्ण केली आणि 75कडे वळलोय. परत एका मुलाखतीमध्ये म्हटलं की मी भाग्यवान आहे की 70 पार केलेली काहीतरी 7% फक्त लोक असतात. आता 75 गाठलेली म्हणतोय, पार करायला अजून आहे दिवस, पण 75 गाठलेले त्यापेक्षा एक नसेल म्हणजे 4-5% लोक असतील. तर त्याच्यामध्ये माझा समावेश देवाने केला आहे. देवाच्या दयेने देवाच्या कृपेनं मी 75 गाठलेली आहे आणि समाजाच्या जीवावर सर्व साथीदारांच्या जीवावर मी आज हा अमृत महोत्सव आपण सर्वांच्या मध्यंतरी साजरा करत आहोत. जीवनात अनेक चढ उतार आले, बऱ्यापैकी यश मिळालं. सुरुवातीच्यापासून सांगायचं झालं तर फार मोठा इतिहास त्यावेळी म्हणजे लहानपणापासून सुरुवात जर केली तर लहानपण अगदी नावाखालीसारख्या एका लहान नावाकडच्या उत्तरपाडा नावाच्या लहानशा गावात झालं. शेतीभाती होती, शेतीभाती गेली, खाडी फुटली म्हणून पण एक उदरनिर्वाह साधन म्हणून मंचावर जाऊन रेती काढून ती रेती मुंबईला विकण्यापर्यंत माझे वडील काम करत होतं. त्याच्यात गेलं. तिथे गावापेक्षा मथुरावर जाऊन मी काम केलं. मला पोहता येतं की नाही तुम्हाला कधी प्रश्न असेल. मला पोहता येतं. समुद्रामध्ये खाली जायचं म्हणजे 4 पुरुष 5 पुरुष 20 फूट 25 फूट आणि त्या तिथं जाऊन ती टोपली असते, टोपलीला शिकाऱ्या बांधलेल्या असतात. ती काठीला अशी मचव्याला मारलेली असते, चारी बाजूला नांगर टाकलेले असतात मचव्याला. आता आपल्याला ते पाहायला मिळत नाही, पण मचव्याला समोर एक नांगर, मागे एक नांगर, दोन्ही बाजू 2 नांगर आणि मग तो मचवा स्थावर केला तर एका जागेवर उडी मारायची आणि उडी मारून तळाला जायचं. हे घेऊन जायचं काय, टोपली घेऊन जायचं आणि ती खाली घेऊन गेल्यानंतर ते टोपली तिथे भरायची, खाली वरती यायचं आणि मग जे मचव्यातले 2 लोक असतात ती टोपली खेचतात आणि पुन्हा आपल्या मचव्यावरती टाकतात. असं एक एक टोपली करूनशी ते 2 बाजूला असतात त्या टोपल्या हे केलेलं. तर ते मचवा भरायचा. किती चिकरीचं काम असेल बघा. आपण पाण्यात जायला घाबरतो आणि तेही कुठं, एक तर समजा ठाणाखाडीमध्ये आणि दुसरं गुलचर आयलंड जे आहे रामदास पोर्ट जिथे बुडालेले आहे ना तिथं सुद्धा मुंबईच्या जवळपास घारापुरी एलिफंटाच्या त्या साईडला ही कामं केली. त्याच्यानंतर पुन्हा मग हायस्कूलला गेलो. गरिबी आपल्या 5वीला पोचलेली होती. बऱ्यापैकी होतं की जेवण मिळत होतं. जेवणासाठी जास्त आटापिटा करावा लागत नव्हतो.
ठिकाणी धंदा करतो. पॅन्ट एकच अशी मला वाटते, 2 पण नसते. आणि मग सुट्टीच्या दिवशी रविवारच्या वेळेला वडिलांचा लंगोटी जी असते, रुमाल मच्छीवर कोळ्यांचा असतो बघा, तो नेसायचा आपण आणि पॅन्ट धुवायला कोपरच्या तळावर जायचं. 51 सालचा माझा जन्म नशिबान आहे. स्वातंत्र्य मिळालं, प्रजासत्ताक भारत झाला 26 जानेवारी 51ला, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर 2 जून 51ला माझा जन्म झाला. म्हणजे त्यानंतर नशिबान आहे. मग त्याच्यातून साधारणतः 51 पासून ते प्रवास करताना 63 साली नावाखाली तिथं राहणं शक्य झालं. शिवाजीनगर आलो. गव्हाणमध्ये एक शिवाजीनगर म्हणून नवीन वसाहत बसवली त्या 63-64 साली. 7वी गव्हाणला झालं. 8वी ते 11वी ND पाटील करबीरांची संस्था जी आहे ती अण्णांची संस्था. देवा पाटील साहेब, दत्तूशेठ पाटील, जनार्दन भगत, ND पाटील यांच्या आशीर्वादी हायस्कूल आलं. 4 वर्षे काढली. डिटेल जाता येणार नाही कारण भरपूर लांबचा प्रवास आहे तो, जीवनाचा प्रवास. आणि त्याच्यानंतर सातारा काढलं. सातारला काही दिवस लेबर स्टीमध्ये काम केलं. हॉस्टेलला राहिलो. फार छान. तुमच्यासारखेच सर्व मित्रमैत्री मिळाली तिथं. एका रूममध्ये मी 10 लोक राहत होतो. बॅग उशाला असायची, झोपायचं आपलं. तिथं आम्ही शिक्षण घेतलं 4 वर्ष. पण सर्व जाती धर्म सर्व भेदभाव विसरून एका याच्यामध्ये ताट घ्यायचं. जेवायचं वेळ झालं की ताट वाजवत जायचं, मेसमध्ये जायचं आणि मग तिथं मिळेल ते खायचं. तिथलं जेवण फार मजेशीर होतं. म्हणजे बाजरीची भाकरी असायची आणि दाल नावाला म्हणायला दाल होती. आतमध्ये उडी मारली तरी दाल लागत नव्हती वाटीमध्ये. तर अशा प्रकारचं ते जेवण होतं. आणि कधीतरी एखादा वाटपे असतो ना, तो आपल्याला सरफेस द्यायचा. म्हणजे तेल आणि हे असतं ना, तेल आणि मसाला ते दिलं की अगदी हां, म्हणजे त्याला जास्त सरफेस दिला असं म्हणायचे. तर तशा ते असायचं. रविवारी आम्हाला मात्र चपाती मिळायची, मग फार आनंद व्हायचा. ह्या पद्धतीचं शिक्षण तिथे घेतलं. BA झालो, BEd झालो, शिक्षक झालो विकास स्कूलवर. नंतर पाहिलं 342 पगार होता महिन्याला. पण त्याच्यानंतर मग वाशीला गेलो, तिथे 442 झाला. 100 रुपये वाढले. वाशी न्यू बॉम्बे. ज्यावेळी वाशीला गेलो 74मध्ये, तर त्या 74मध्ये वाशीला गेल्यावर तिथं खरं म्हणजे वाशी नगर नव्हतंच झालेलं. त्या बिल्डिंग अशा एकावर एक हे ठेवून करायचं चाललं होतं. काही बिल्डिंग झाल्या होत्या त्याच्यामध्ये रोडमध्ये मला शिवकोकडनं फ्लॅट मिळाला. माचीस आणायला सुद्धा आम्हाला वाशी गावात जायला लागायचं. म्हणजे आज वाशी नगर फार मोठं आहे. इतकं मोठं वाशी नाही. सेक्टर 1, 2, 3, 4 भरपूर झालं. मी ज्या सेक्टरला राहतो तो सेक्टर 1. अशी एंट्री आपण करतो ना, तर त्याचं सेक्टर 1 E401 राहायला लागलो. आणि पिठाची चक्की वाशीला, माचीसनाला वाशीला. म्हणजे दुकान बिकान काही नव्हतं. असेच एक 4-6 बिल्डिंग त्या झाल्या होत्या. तिथं तुमच्यासारखाच एक पत्रकार मित्र जसे आहेत तसं मलाही त्यावेळेला मस्त वाटायचं काहीतरी लिखाण करायला वगैरे. माझा स्पेशल सब्जेक्ट होता तो मराठी. याचा विषय होता मराठी. तर तुम्ही छान बातम्या लिहिता ना, तसं मी पण आपलं त्यावेळेला काहीतरी थोडं बहुत लिखाण करत होतो. आणि त्यावेळेला सातारला असताना कॉलेजमध्ये शिवविजय नावाचा आमचा अंकन घ्यायचा. त्यामध्ये मी म्हणजे एक लेख लिहिला, प्रवास वर्णन. प्रतापगडच्या वाटेवर इथून जाताना आम्ही आपल्या याच्याकडनं पोलादपूरकडनं जायचो. मस्त लांबून प्रतापगडवरून दिसायचा. प्रतापगडच्या वाटेवर प्रवास वर्णन. ते बघा मला पण काही थोडं लिखाण येत होतं त्यावेळेला. तुम्ही चांगले लिहितात. तर त्या दृष्टीने तिथे एक तो प्रवास वर्णन लिहिलं. कॉलेजला गेलो. नंतर वडिलांची थोडी मनी ऑर्डर यायला लागली. त्या काळात मनी ऑर्डर होते. म्हणजे मला वडिलांच्याकडनं 20-25 रुपये यायचे. रुपये हजार नाहीत, रुपये यायचे. काकाकडनं 10-15 रुपये यायचे. पण माझ्या खिशात 4 आणे असायचे. 4 आण्याची भजी मिळायची. 10 पैशाचा चहा मिळायचा. कॅन्टीनमध्ये गेलो, माझी मनी ऑर्डर आली की आम्ही आमच्या मित्राला पार्टी देत होतो चहाची आणि भजीची. म्हणजे त्याच्यामुळे हे लहानपणाचं जीवन पाहायला गेलं तसं. मग त्यावेळेला माझ्या खिशात पैसे आले की मी असं संपून मोकळा व्हायचो.
मग एक मी ललित लेख लिहिला. त्या ललित लेखाचं नाव होतं भीड भिकेची बहीण. आपण भीड ठेवतो ना, ती भीड ही भिकेची बहीण. अशा प्रकारे थोडंसं तुमच्यासारखंच मला वेळ होतं, पण ते काय झालं, शिक्षक होतो तिथपर्यंत जमलं. पण त्याच्यानंतर मात्र मला उद्योगात जायची संधी मिळाली. नावाखाली तर चिखलाचा बांध बांधत त्यात सुरुवात झाली. मग सिडकोला इकडे फार विरोध होता. त्या सिडकोच्या विरोधामुळे लोकांनी गावात येऊ द्यायचं नाही, कारण दीपा पाटील साहेबांनी जमीन बचाव समिती काढली होती. नंतर त्या जमीन बचाव समितीचं पुनर्वसन समिती रूपांतर झालं. पुनर्वसन करायचं ही पुनर्वसन समिती, पण पूर्वी त्याच्यामध्ये होतं जमीन बचाव, द्यायचीच नाही जमीन, वाचवायची आपली, असं आहे ते. तर त्या दृष्टीने मला सांगितलं तुमच्या गावात आले. आम्हालाही खंडिता बंधारामध्ये सवय होती, अनुभव होता. त्याच्यामुळे मी गेलो. 10,000 रुपयाचं काम घेतलं, 10,000 रुपयाचं कॉस्टिंग, आणि जे मटेरियल काम तसंच दिलं. आणि पार्टनरशिप होते ब्ल्यू स्टार जी कंपनी आहे ती, त्यांना 10-12,000चं काम असं. जेव्हा मी पहिले 3 कॉन्ट्रॅक्टर कणकवली उरण तालुक्यात त्या भागामध्ये 10,000 काम घेतलं. आई वडिलांचे दागिने घेतले, गंठण, बोरमा, गळ्यातली चेन वगैरे, अंगठ्या, रतनशेठ बाकी आपले पनवेला पेढी, इथं गहाण ठेवले. 5,000 रुपये मिळाले आणि उद्योगात पडलं. आई वडिलांचं झालं, आता उद्योगात टाकायचं की नाही, जायचं की नाही, सरकारी नोकरी कशी सोडायची. आपल्या प्रत्येकाच्या मराठी माणसाच्या घरामध्ये हा प्रश्न येतोच. सरकारी नोकरीसाठी उद्योगात पुढे जातोच, नाही झाला तर मर्शीत. पण त्यावेळेला मला एक चांगलं साथ मिळाली. माझ्या आईच्या अंगामध्ये देवी यायच्या, बाया म्हणतात त्याला, बाया यायच्या, देवी यायच्या. आणि त्याप्रमाणे आईच्या अंगात बाया आल्या, देवी आली. आम्ही कौल लावला की नोकरी सोडून धंद्यात जायचं का काय करायचं. आणि मला कौल मिळाला. म्हणजे बघा, देवसुद्धा आपल्या पाठीशीचं, देवी आपल्या पाठीशी असतं. कौल मिळाला आणि मग मी नोकरी सोडली आणि उद्योगात गेलो. म्हणजे अशा प्रकारे एक उद्योगात जाताना सुद्धा धाकधूक होतीच. मग ते 10,000चं काम केलं, मग 20,000चं काम केलं, मग 53,000चं काम केलं. अशी थोडी प्रगती करत करत जाऊन आता मी कोट्यावधी रुपयाची कामं घ्यायला लागलो. ते उद्योजक म्हणून आता पण त्याला बरीच वर्ष झाली. म्हणजे 1976ला मी पहिलं काम घेतलं. 1976 पासून ते म्हणजे 2021 पर्यंत मी काम बघत होतो. 98ला मी म्हणजे ते खासदार झालो. पण 21 नंतर मी आपलं माझं वस्त्र मुलांच्या गावामध्ये टाकून मोकळे झालो. आणि त्याचा विभाग आता मी सध्या उद्योगधंद्यामध्ये फक्त मार्गदर्शन करायचं काम करतो. प्रत्यक्ष टेंडर भरणं, कामावर जाणं हे मी काही करत नाही आहे. आता 2-3 मुलं आपली जी आहेत, प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर आणि मुलं, तर ती त्यात थोडं बहुत लक्ष घालतात. प्रशांत ठाकूर 10% वेळ देत असेल, 90% त्याचा वेळ राजकारणात जातो. परेश थोडंच देतो. आता माझं कुठलं ध्येय आहे, त्याला जरा उद्योगात टाकायचं. याच्याकडनं अमुक ठाकूरला जरा पुढं उद्योग आणायचं. अमुक ठाकूर माझा प्रशांतचा मुलगा नातू, परेशचा मुलगा आणखी दुसरा आहे, तो आदेशपर्यंत मोठा झाला आहे, कॉलेजचा पूर्ण होईल. लंडनला जाऊन म्हणजे BCom पदवी घेऊन आला आहे. तर त्यामुळे थोडं मला त्याला अकाउंटकडे बघू द्यायचा, तो धंद्याचं बघतोय जरासा. म्हणजे अशा पद्धतीनं उद्योगात रमलो. अचानक संधी आली, लोकांनी सांगितलं नाही तुम्ही खासदारकी उभे राहा. खरं खासदारकीला उभं राहायचं म्हणजे सरपंच नव्हतो झालो, ग्रामपंचायत सदस्य नाही, नगरपालिकेत नाही, कुठं नाही. आणि 1989 साली दिबा पाटील साहेब आपले आमचे सगळे नेते, तुमचे नेते, ते 89ला खासदारकीला हारले, निवडणूक हारले. 89ला दुसरी निवडणूक 91ला परत लागली. पुन्हा आमचे विरोधी पक्ष नेते असलेले दत्ता पाटील ते उभे राहिले, तेही हारले. 96ला 5 वर्षांनी पुन्हा निवडणूक लागली, पुन्हा दत्ता पाटील उभे राहिले, पुन्हा ते हारले. हे 3 वेळा शेतकरी कामगार पक्षाचा हा सलग 3 वेळा पराभवाची हॅट्रिक झाली, पराभव झाला. पण नंतर 2 वर्षांनी परत निवडणूक लागली. मग बघायला लागले वेगळं उपाय कोणाला उभं कर, कुणाच्या तुम्ही राहायला तयार नव्हते. खरं तर त्यावेळेला विवेक पाटील तिकडे आमदार होते, 2 वेळा झाले मला वाटते, नाही 95 झाले आमदार ते, म्हणजे पहिलीच नसेल. त्याच्यानंतर मोहन पाटील त्यावेळेला म्हणजे 98ची निवडणूक म्हणतोय, तर त्यावेळेला ते
मंत्री पण हे झाले होते. आणि त्याच्यानंतर पुन्हा मीनाक्षी पाटील मंत्री होत्या, पण कोणी खासदारकीला उभं राहत नव्हतं. म्हणजे रामशेठ मला शेठ बोललो होतो, मला त्या तिथं मी शेठ झालो होतो. सुरुवातीचा राम ठाकूर बोलतो बरे शेठ झालो होतो. आणि त्याच्यानंतर तुम्ही जा दिल्लीला म्हणे, नाहीतरी आणखी जाऊन काय करतोय, झोपाच काढतोय. सॉरी म्हणजे त्यांच्यात इतका मला बोलायला नको, मग नंतर मी माझे ते हे झाले. पण त्यावेळेची एक त्यांच्याबद्दलचं एक साधारण समाजामध्ये होतं की अंतुले हे बाकीच्या लोकांना भेटत नव्हते. घरी कुणी गेलं तर त्यांच्या घरातल्या माणसांचा साप हाही नाही, त्याचं शब्द कसं होतं, सावा हाही नाही अशा प्रकारचं. म्हणजे असून सुद्धा नाही म्हणून ऐकायला मिळत होतं. मला वाटतं मी खासदार झालं बदललं ते चित्र जे आहे ना, दिवस रात्र सकाळी अगदी 6 वाजल्यापासून ते रात्री 10-11पर्यंत साधारणतः आपल्याला लोकांच्या कामावर धावतो पडतो. पण अंतुले साहेबांचं पुढं कोणी राहायला तयार नव्हता. ते 89, 91, 96 3 वेळा खासदार झाले होते. इंदिरा गांधी मंत्रिमंडळात एक महत्त्वाचे असे ते सरचिटणीस होते पक्षाचे, म्हणजे इतकी सर्व. आणि ज्यावेळेला 98ची निवडणुकीला मी उभं राहिलो त्यांच्या विरुद्ध, त्यावेळेला ते हेल्थ मिनिस्टर होते दिल्लीमध्ये, आरोग्यमंत्री. आता अशा इतक्या मोठ्या माणसाच्या विरुद्ध उभं राहायचं म्हटलं, चला आता भरपूर दगड मातीचा धंदा बरीच वर्ष केला. 76 ते 98 त्यावेळेला 22 वर्ष झाली. म्हटलं आता जाऊया, आपलं नाव तरी भिंतीवर राहील, पडलो तर पडलो, लोकसभेचे उमेदवार म्हणून नाव तर राहील ना. पण देवाची कृपा मी निवडून आलो. म्हणजे अशा प्रकारे आयुष्यामध्ये आपलं हेतू चांगला असला, आपलं लक्ष जर सुंदर असलं, चांगलं असलं, आणि काम करताना पण दुसऱ्याला शक्यतो त्रास न देता चांगली कामं करत जावी, जितकं उपयोगी पडतं लोकांच्या तितकं उपयोगी पडावं असं हे असलं तर बघा, गरिबीतून शिक्षणही होणार नव्हतं, हायस्कूलही झालं नसलो, पण हायस्कूल झालं, कॉलेज झालं, नंतर शिक्षक लागलो, परत नंतर उद्योजक झालो, आणि ही संधी खासदारकीची आली आणि देवाच्या कृपेनं मी खासदारी झालो. म्हणजे अशा प्रत्येकाच्या आयुष्यात या स्टेप येत असतात. प्रत्येकाला आपल्याला झगडं लागतं. बरीचशी आपले उदाहरणं आहेत की गरिबीतून जाऊन रस्त्यावरच्या बॅगमधून शिकून सुद्धा मोठमोठे आपले नेते झालेले आहेत राष्ट्रात. म्हणजे अब्दुल कलाम सारखे हे पण झालेले आहेत, अब्राहम लिंकनचे नाव देतो आपण, अशी बरीचशी नाव आपल्याला घेता येतील. आणि म्हणून आपण कोणी गरीब होतो, मला काहीच जमत नाही, रडत न बसताना आपण प्रयत्न करत जाणं हे जास्त महत्त्वाचं असतं. आणि त्याच्याबरोबर जितकं जमेल तितकं आपलं करता करता इतरांना मदत करावी, ही जर भूमिका घेतली तर आपण जीवनात यशस्वी होतो. देवानं माझ्या वाट्याला ते दिलं, मी खासदार झालो. एकदा सोडून दुसऱ्यांदा तर माझ्या आणखीन पाळी आली. आमचेच नेते हेबा पाटील साहेब, म्हणजे त्यांच्या विरुद्ध पुन्हा मला निवडणूक खासदारकी लढावी लागली. तिथे लोकांनी लहानशा पोराला, म्हणजे मी लहान मुलगा त्यांच्यासमोर करायला होता, तर मला जिंकवलं आणि पाटील साहेब सुद्धा हरले. ते झालं. मग नंतर मात्र मी ठरवलं, म्हटलं दिल्लीची हवा म्हणजे हवा नुसती खराब नव्हती, पण तिथं आपलं फक्त इतकं मोठं सभागृह, इतके 543-45 खासदार लोकसभेतले सर्व देशातले हे चालायचे. आणि त्याचा जो मोठा पक्ष असेल तर त्याला आपली मतं मांडायला जागा असते, वेळ मिळतो. ज्याचे जास्त खासदार त्याचे जास्त वेळ, सत्ताधारी पक्षाचे किंवा मुख्य विरोधी पक्ष त्यांचे असेल त्याचे, तर त्यांना जास्त वेळ. आम्ही आपला अपक्षच मोजले येतो, तसे का पक्ष पण अपक्षच मोजले जात होतो. त्यामुळे विशेष काय नाही, तर ज्या ज्या संधी मिळाली तेवढ्या रेल्वेचे असतील, बरोबर असेल ते विषय मांडले. बऱ्याच वेळा मला मग प्रश्नोत्तराच्या तासामध्ये संधी मिळत होती, कधी आपल्या शून्य प्रहारामध्ये त्यावर संधी मिळत होती. पण विशेष असं त्या याच्यामध्ये जास्त संधी नव्हती. पण त्यातून सुद्धा खासदारकी म्हणून चांगलं काम केल्यावर सुद्धा वाटायला लागलं की इथं आता काही गोष्टी होत आहेत. वादळ आलं, मच्छीमाराच्या होड्या बुडाल्या, हेच झालं त्याच्यातून. पण आपण आपलं बोलतोय, भांडतोय, हे व्हायला पाहिजे, ते व्हायला पाहिजे. पण त्याचं एका खासदारचं चालत नाही, 2-4 पण नाही चालत. त्याचं ज्यांचे 10-20 खासदार आहेत ते त्यांना जरा थोडंसं चांगलं हे असतं. आणि आमचा पक्ष तर शेतकरी कामगार पक्ष, एकुलता एक खासदार. म्हटलं आता हे काही करण्यापेक्षा आपल्याला
शाळा कॉलेजकडे आपण लक्ष देऊया. तर तोपर्यंत थोडीशी मी शाळा कॉलेज सुरू केलं होती. आता शिक्षण क्षेत्रामध्ये मला दैनंदिन काम केले. आपल्याला कल्पना आहे तर एक शिक्षण संस्थेत भरपूर काम केलं. मला आनंद आहे की आपण काम केल्यानंतर हे मोठे मोठे लोक जे आहेत ते सुद्धा आपल्याला शाबासकी देतात. सगळ्यांनीच मला शाबासकी दिली. बरं झालं ते लोक देता नावाचं माझं एक पुस्तक आहे. तुम्ही वाचलं असेल नसेल वाचलं तुमच्या हातात नसेल आले तर अजून तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये अगदी गडकरी साहेब, शरद पवार साहेब म्हणजे सर्वांच्या, अंतुले साहेबांची सुद्धा आपल्या ऐकत आहे, विलासरावांची चांगले आहे. म्हणजे अशा सर्व पक्षातल्या लोकांनी सुद्धा आपल्यावरती चांगले असे रिमार्क दिले. म्हणजे ती शाबासकीची थाप दिलेली आहे. आपल्या वागण्याची, बोलण्याची, कामाचं त्यांनी कौतुक केलं. आणि त्याच्यामुळं मला जीवनात खऱ्या अर्थानं मी भाग्यवान आहे, यशस्वी झालो असं मला वाटतं. म्हणजे त्या मनानं बघायला गेलो यशस्वी झालो की नाही मला माहीत नाही, पण मला तरी वाटते, कॉन्फिडन्स आहे की जे काही आयुष्यात करायचं होतं, काय करायचं होतं, ज्यावेळेला मी शाळा कॉलेज शिकलो, मी BA झालो, B.Ed झालो. आणि मग मला काय वाटलं होतं, आपला पनवेल तालुका आहे. आता तालुक्यामध्ये मेन नेते कोण, देवा पाटील साहेब, दुसरे कोण दत्तू शेठ आणि आपल्या भगत साहेब, तिसरे कोण तिकडं वाजेकर शेठ. म्हटलं आपल्या तालुक्यात आपण या तिघा चौघांच्या बरोबर संधी मिळाली पाहिजे. त्या तालुक्यातला तिसरा चौथा नंबर असावा ही आपली फार फार अपेक्षा. आपली म्हणजे मोठी काय अपेक्षा नव्हतीच आपली, पण खासदार म्हणजे अख्ख्या जिल्ह्यातला एक नंबर म्हणूया आपण. सर्व जनतेतून निवडून आलेला तो खासदार असतो ना, म्हणजे प्रथम नागरिक त्याला म्हणता येईल असं तसं म्हणतात. ती संधी मिळाली आपल्याला, एकदा सोडून दोनदा मिळाली. आणि त्याच्यानंतर मग असंच काम करता करता प्रत्येकाची शाबासकीची थाप आपल्या पाठीवर पडायला लागली. आणि त्याच्यातून आणखी हुरपळ गेला. आणि त्याच्यामुळं लोकसभेतून निवृत्त झालो, राजकारणातून निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्त झालो. पण बाकी कामामध्ये मात्र शिक्षण क्षेत्रामध्ये विशेष करून समाज सेवा शिक्षणामध्ये आपलं हे काम अविरत चालू ठेवलं. आणि जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते चालू मी ठेवणार आहे. तर त्याच्याच मला आनंद मिळतो. म्हणजे कामामध्ये असलो की मला ताण भूक हरपली म्हणतो ना, तसं ताण भूक हरपली जाते. काही अजिबात कसली आठवण येत नाही. आणि त्याच्यामध्ये मग कधी वेळ गेला हेही समजत नाही. हे मलाच नाही, सर्वांचं असं असतं. पण कामामध्ये इंटरेस्ट घेतलं तसं असतं. त्याच्यामुळं आपण कामामध्ये इंटरेस्ट घेतलं तसं मिळतं. मला ते समाधान मिळतं आहे. म्हणजे अशा प्रकारे आज सुद्धा 75 मी गाठली. आता 75 पुढं काय प्रवास आहे ते देवालाच माहीत. पुढं आहे ना आहे, कुठं थांबते गाडी, अचानक थांबते. खरं तर अचानक थांबलेलीच बरं वाटेल. ते कुठे अडथळ्यात पडून राहण्यापेक्षा ते अचानक पुढे गाडी थांबली तर उलट त्याला फार चांगलं असतं. हसत खेळत जाणं, काय वरती सुद्धा देवाकडे जातो हसत खेळत जाणं. तर अशा प्रकारे कधी सांगता येत नाही, पण तोपर्यंत जमेल तितकं आपण काम करत जायचं. लोकांच्या करता कार्य करता, समाजाकरता कार्य करायचं. आणि कशा प्रकारचं काम का आहे त्याचं जजमेंट तुम्हीच देऊ शकता. खरं तर पत्रकार जे आहेत आमच्या जीवनामध्ये प्रत्येकाला वाटतं मी चांगलं काम करतोय, मी फार चांगला आहे असं. पण शेवटी तो कसा आहे, का आहे ते समाजाने ठरवायचं असतं. आणि समाजामधला तुमचा पत्रकारांचा जो वर्ग आहे तो वर्ग खऱ्या अर्थानं अनेक वेळा विविध ठिकाणी विविध बाजूनं बघत असतो, ठरवत असतो. तर त्याच्यामुळं आयुष्यात मला वाटतंय अजूनही जितकं जमेल तितकं काम करावं. तुमच्या सगळी जी साथ मिळालेली आहे त्या साथमुळं अजूनही आता मी आयुष्यात एक झालं माझं स्वतःचं आयुष्य, त्यानंतर आता म्हणजे घरगुती बघायला गेला तर तेही समाधान मिळालं. म्हणजे एकतर मुलं मोठी झाली, उच्च पदावर गेली, उद्योगात पण रमली, म्हणजे ते समाधान आहे. पुन्हा आणखीन आमचे दोन्ही मुलांची मुलं, प्रशांतची 2 मुलं, परेशची 2 मुलं, ती आता ग्रॅज्युएट एक जण झालं, दुसरं कॉलेज आता जातं इंजिनियर कॉलेजला. परेशचं पण सुद्धा एक दुबईला आता त्याचं झालं, आता लंडनला जातोय. म्हणजे एकंदरीत फॅमिली लाईफसुद्धा आपल्याला चांगलं मिळालं. सामाजिक कामामध्ये चांगली संधी मिळाली, त्यात समाधान लाभेल अशा प्रकारचं काम केलं. फॅमिली लाईफमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या अर्थीनं दोन्ही सुनबाया आणि दोन्ही म्हणजे मुलं
आणि त्यांची आता 2-2ची 4 नातवंड यांच्यामध्ये मी आता रमून जातो. फक्त वेळ मिळेल त्यांना मायला, त्यांना बरोबर घेऊन जाणं, बाहेर फिरायला जाणं किंवा मार्केटिंगला जाणं वगैरे हा वेळ मिळत नाही. पण एकंदरीत सामाजिक आयुष्यात मोठ्या थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद मिळत, त्यांची आपल्याबद्दल काढले उद्गार पाहिले ते पाहिल्यानंतर बरं वाटतं. आणि फॅमिली लाईफ ते सुद्धा चांगल्या अर्थाने समाधानाची अशी गोष्ट आहे. जीवन यथार्थ झाल्यासारखं वाटतं. त्यात कमी जास्त असेल तर त्याच्यामध्ये चांगलं घडवण्यात तुमचा वाटा भरपूर मोठा आहे. आणि जे काय करता येईल ते मी करत राहीन तशी मी ग्वाही देतो. तुमच्या पत्रकारांच्या समोर साक्षीनं अशी मी ग्वाही देतो. आणि शेवटपर्यंत झटपट राहून समाजसेवा वेगवेगळ्या प्रकारे, समाजसेवा एकाच बाजून नाही करता येत, विविध क्षेत्रामध्ये करता येते. तर ती समाजसेवा राजकारणात सुद्धा समाजसेवाच करायची असते. आता बरेचसे लोक राजकारण केलं की अंगावर चिकटवून घेतात, राजकारण जास्त करतात. समाजसेवा तुम्हाला वाटतं आता निवडून जास्त महत्त्वाचं, मला तसं काही वाटलं नाही. आणि म्हणून सर्व पक्षातील आमच्या सगळ्याच लोकांचं म्हणणं होतं तुम्ही निवडून उभं राहिलं पाहिजे. पण म्हटलं नाही, बस झालं आता, कुठेतरी एकदा ते थांबलं पाहिजे. मी थांबलो. मी आज 75 वर्षात अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केलंय. तुमच्या सर्वांच्या सदिच्छामुळं माझं जीवन चांगलं चाललंय. आणि असंच तुमचं प्रेम हे पुढेही राहू द्या अशी तुम्हाला विनंती करतो. आणि माझं मी प्रास्ताविक म्हणा किंवा मनोगत म्हणा ते संपवतो. आपल्याला आणखीन माझ्याबद्दल काय जाणून घ्यायचं असेल, विचारता असेल कुठल्याही बाबतीत ABCD म्हणजे धंद्यातला असो, राजकारणातला असो, समाजकारणातला असो, शैक्षणिक क्षेत्रातला असो, त्यावर अवश्य विचारू शकता. ते अजून एक अर्धा तासामध्ये चर्चा करायला काहीच हरकत नाही ना. तर दोघेही पहिल्यांदा एकत्र आले, म्हणजे विलासराव आणि नारायणराव. म्हणजे अशा प्रकारे जर रामशेठ ठाकूर असला की दुवा होता, म्हणजे ग्रुप जर टुगेदर असतील तर त्याच्यामधला सुद्धा दिवा होता. मग आता तशाच पद्धतीने झालं तर आईच्या नावानं द्रोणागिरीमध्ये आपण इंग्लिश मिडियमचं एक स्कूल काढलं. म्हणजे आईच्या नावानं एक इंग्लिश मिडियम स्कूल आणि एक लॉ कॉलेज, वडिलांच्या नावानं एक हायस्कूल आणि कॉलेज. मग मला वाटलं माझ्या नावाने काहीतरी व्हायला पाहिजे. आणि म्हणून मी खारघरला रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल काढले 1919ला CBSEचं. एकदम छान चाललेलं आहे, मोठी देश स्तरावरची हे मिळत गोष्टीचं. त्यानंतर रामशेठच्या नावानं खारघरला कॉलेज काढलं. ते आता हे करता वाटायला लागलं कोपरला, गव्हाणला, शिवाजीनगरला की माझ्या नावाचं काहीतरी असावं. एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपलं झालं मोठ्या प्रकारचं, 17 एकरमध्ये छान इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स झालं. दुसरं आता मग ते अटल ब्रिज जिथे झालेलं आहे तिथं रामशेठ ठाकूर नावानं पुन्हा एक CBSEचं एक छान मोठं स्कूल काढलं. आयुष्यामध्ये समाजसेवेचं काम करताना किंवा देवळांकरता मदत केली, त्यामुळे विद्यालयांना मदत केली. शरद पवार त्याच्यामुळे आपल्याला म्हटलं की रामशेठने इतकं काम केलं आहे की रामशेठच्या कामाचा आम्हाला अभिमान वाटतो आणि कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते. म्हणजे शरद पवारसारखी माणसं म्हणतात आणि तसं म्हणतात. आता मला तर माझी कॉलर तशी ताकदच आहे, पण मला हुरलून केलेलं नाही. जितकं जमेल तितकं जास्तीत जास्त काम करावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि त्या दृष्टीनं तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं अजूनही समाजसेवेतली, शिक्षण क्षेत्रातली, आता राजकारणात मला काय करायचं नाही आहे, पण शिक्षण क्षेत्रातली, समाजसेवेतली जिथे जिथे संधी मिळेल. आता मी आणखीन एक काम सांगितलं आहे. परवाच मी शिडकोमध्ये गेलो होतो. मी म्हटलं शिडकोकडे लोक गेले की म्हणतात मला रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल काहीतरी जागा द्या. माझी 94 गुंठ त्या ह्याच्याजवळ जागा आहे, गव्हाण दासे रोडला. तर मी त्याने सांगितलं की ही 94 गुंठ जागा आहे ना, ही एज्युकेशनल, मैदान आणि देऊळ 4000 मीटर देवळाकरता, आपल्या शाळेकरता 4000 मीटर ग्राउंड करता आणि उरलेले 1400 मीटर ही देवळाकरता. इथं तुम्ही ते आरक्षण टाका. म्हणजे आपल्याला लोकांना हे आरक्षण की काहीच नाही ना. त्यावेळेला मला तिथला एक अधिकारी म्हणाला काय अरे आपण याच्याकरता तुम्हाला म्हणे 2.5 FSI मिळणार आणि रेसिडेन्शियल बांधकाम करायला मिळणार. म्हटलं मला ते फायदा नको आहे. तर मी माझं समाधान झालंय, पोरांचं पोरं बघतील त्यांच्याबद्दल ते समर्थ आहे. तर त्या दृष्टीनं मला अजून काय करता आलं तर समाजसेवा म्हणजे शिक्षण क्षेत्रातलं ते देवतांच्या दृष्टिकोनाचे सामाजिक काम, आध्यात्मिक काम करता आलं ते जरूर करावं असं वाटते. अजून देवानं अजून काय आयुष्य दिलं, देवाने काय संधी दिली तर ते सुद्धा आपण तुमच्याशी नक्कीच करू असा विश्वास वाटतो. माझे भाषण फार लांबत चाललंय.
वर्गातलं पिरियड संपून गेला असेल तरी आता पुढले जे काय आहे ते सूत्र तुमच्याकडे होतो. एक शब्द मला जरा थोडासा अर्थ समजला नाही. अवलिया अवलिया शब्द कशा करता कुठे वापरता मला माहीत नाही. तुमच्या मनाला पण एक चांगलं काम करणं याच्यामध्ये असं म्हटलं तर तुम्हाला मी खरंच आता माझ्यामध्ये बोलण्यावर तुम्ही ऐकलं पाहिलं असेल साधारणतः की एक साफ दृष्टी समोरच्या नजरेनं चांगलं काम करता येईल ते करावं. प्रत्येक गोष्टी चांगली भावना असावी, चांगलं करावं. आता ह्या भावनेने गेल्यानंतर म्हणजे जे तुम्ही काम करणार जाल त्याला समाज पाठिंबा देतो. म्हणजे समाजसेवेतला असो, राजकारणातला असो किंवा कसलं समाज कुणाच्या मागे जातो की चांगलं काम झालं नाही, हा माणूस चांगला आहे. आता खरं तर मी छोटासा माणूस होता, कुठंच नव्हतो आणि अंतरी साहेबांनी कुठे समोर उभं राहिलो त्याला त्यांना तेच वाटलं ह्याच्याकडे काहीच नाही आणि हा देवळाला मदत करतोय, हा खेळाकरता मुलांना मदत करतोय, हा ज्येष्ठांकरता करतोय, शाळांना मदत करतोय, मग हा खासदार जर झाला तर हा पैसे खाणार नाही. मूळ भावना काय, पैसे खाणार नाही. आणि मला तुमचं सर्वांचं पत्रकारांचं मत असेल की मी कुठल्या कामात कशात काय पैसे खाल्ले असं तुम्हाला दिसलं असेल तर मला सांगा. माझ्याकडे ते अजिबात 1% झालेलं नाही. कळत तुम्हाला वाटलं असेल झालं तर ते मला सांगा. त्या महिन्यात तर लोकांची भावना काय असते की निरपेक्षपणानं काम करणारा माणूस असला पाहिजे आहे. आता परवाच पाहिलं आमचं भाजपचं राज्य आहे, स्मशानभूमीवर शिडको अतिक्रमण करायला मी गेलो, 2 वेळा गेलो, 2 वेळा पोलिसांनी थांबवलं. कुणी म्हणणार आहे अरे आपलं सरकार आहे, सरकारकडे जाऊन काम करा. सरकारकडे म्हणतोय, सरकारची भूमिका चुकत नाही ना केंद्राची ना राज्याची. मोदी साहेब सांगत नाही का गावकऱ्यांना लक्ष द्या, फडणवीस साहेब सांगत नाही, पण अधिकारी वर्ग जो असतो ना कुठे तिथं इकडे गुंतलेले असतात त्याच्यामध्ये करतात. तर ही भावना माझी चांगली आहे आणि साफ काम करायचं आपलं धोरण असल्या कारण मला वाटते त्याच्यात लोकांनी मला डिमांड दिला. एक चमत्कारी किंवा बरोबर काहीच नव्हतं आणि मग आता इतकं सर्व मिळत चाललंय म्हणून मी काय करतो, मी जाहीरपणाने सांगतो मी माझ्या उत्पन्नातला 20-25% वाटा हा बाकीच्या चांगल्या कामांना वापरतो. सर्व वापरत नाही, इतकं मी थोडा स्वार्थी आहेच आपल्याकडून तर काय नाही. कारण रामदासांनी सांगितलंय आधी संसार करावा म्हणजे का आहे ना. त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं आपलं सांभाळून मी करतो, पण अप्पलपोट्या नाही. जसे त्याला अप्पलपोटे म्हणतात ना, तर तसंही नाही. अप्पलपोटे येईल ते टाकलं पोटात घेतल्या लोकांकडनं आपलं वाढवत चाललंय त्याचा शेवटी काही फायदा होणार नाही. हे तत्वज्ञान जे आहे त्या म्हणूनच परवा आता एक 3 दिवस आपल्या कीर्तन महोत्सव ठेवला आहे. बरोबर आहे ना. त्यांना पटलं बघा, कीर्तन महोत्सव म्हणजे काय, अध्यात्म साधू संतांचा जो उपदेश आहे. आणि माझा सब्जेक्ट असा होता BA ला, म्हणजे प्राचीन संत वाङ्मयाचा इतिहास. माझा विषय काय होता, प्राचीन संत वाङ्मयाचा इतिहास. ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ यांनी जे काही सांगितलेलं आहे ते तत्वज्ञान ते माझ्या हृदयात आतमध्ये गेले. वरती नुसतं वाचन केलं परिषदेने इतक्या पुरतं नाही, ते माझ्या झालेले संस्कार आहेत आईवडिलांचे न्याच्यातून तर ते गेलेलं आहे. त्याच्यामुळं मला सगळ्या लोकांनी सांभाळून घेतलं. खरंच मी देवाचा आभारी आहे. म्हणजे मी हायस्कूलला गेलो त्यावेळेला हायस्कूल करता शाळेत भगत साहेबांनी जे ND करवीर आनंदची संस्था भगत साहेब ND पाटलांच्या आशीर्वादानं देवाळीश्वरला आमच्या गावात सुरू झाली आणि ती जनार्दन भक्तांनी केली. जनार्दन भक्तांची शाळा सातारा कॉलेजमध्ये मी शिकून आलो, BA झालो. इथून हायस्कूलला शिकलो ना गावात आणि मी कॉलेज झालो. मग भगत साहेबांचे नेते, वडील पण त्यांचे शिष्य, काका माझे त्यांचे शिष्य आणि त्यांनी एक हायस्कूल काढलं, मला शिकवलं, मी साताराला शिकून आलो. आणि आताचे माझे सासरे म्हणूया आपण भगत साहेब आहे की नाही, तर त्यांचं लक्ष माझ्याकडे गेलं की आता आपल्या मुलीला जर वर पाहिजे असेल, नवरा पाहिजे असेल तर हा पोरगा तिला सातारा जाऊन शिकून आलेला आहे ना, तर याला आपली मुलगी द्यावी. आणि मग त्याने काय केलं, आमच्या शाळेवर जाधव नावाचे क्लार्क होते, त्यांना गाठलं. अरे मला असं करणं जरा रामशेठ चौथीला विचारायचं आहे, रामशेठ नाही जरा राम ठाकरेमध्ये विचारायचं आहे. तर त्यांनी मला कसे विचारतील ते, माझं जरा मी थोडंसं ग्रॅज्युएट झालं ना, जरा धावत होतो थोडासा तर मला नाही विचारलं त्यांनी. मी त्यांचाच भक्त त्यावेळेपासूनच मी त्यांना मानणार आहे.
तर त्यांनी जाधव नावाच्या आमच्या हायस्कूलच्या सरांना सांगितलं की असं असं कर. मग जाधवाने एक आयडिया केली. ते माझ्या वडिलांना भेटले. आता वडील सांगून नाफा भगत साहेब त्यांचे दैवत, जसं आमचे एन डी पाटील कर्नलांना वगैरे आहेत ना, तसं दैवत. मग त्यांनी वडिलांना सांगितलं. आता वडिलांवर भगत साहेबांचा फार मोठा प्रभाव होता. म्हणजे बाकी पैसे नव्हते, जमीन वगैरे हे ते, आणि त्या दृष्टीनं मग त्यांनी वडिलांना सांगितलं. वडील हुडून गेले. अरे वा, जनार्दन भक्तांचं आमच्याकडे सोयरीक होते म्हटलं. तुम्ही त्यांची भाग्यच होतं. मग त्यांनी ताबडतोब संमती दिली. मला असं असं मला काय अजून माझं काही लफडं नाही, तसं काय करायचं नाही आहे, त्याच्यामुळे मला काही हरकत नाही म्हटलं. एक भक्तांच्या मुलगी, आता मी त्याला खरं म्हणजे ती माझी मिसेस जी आहे ना, ती एकदा 9thला मी 11वीला. पूर्वी ते 11वीला जुनं 11वी होतं, SSC नव्हतं. आमची शेवटची बॅच असेल ती. पण त्यावेळेला ती शाळेत होती, पण ती कुठंच काय बोलतच नव्हती, शब्दही काढत नव्हती. त्याचा आवाज आहे. तिची एक आणखीन एक गोष्ट दुसरी भारीच आहे. तिची एक गोष्ट अशी भारी आहे का बघ, तशाप्रमाणे लग्न झालं, म्हणजे आता ठरलं ना, लग्न झालं. लग्न आम्ही पनवेलला आलो. तिला हॉटेलमध्ये गेली, आदर्श लॉज आहे ना, तिथे घेऊन गेलो. त्याला मला जरा लग्न झालं तेव्हा माझ्याकडे मोटरसायकल आली होती ना, नव्हती. पण ते हॉटेलला गेलो, लस्सी मागवली, घे लस्सी. ती पहिलाच तयार नाही, लागत होती लस्सी प्यायला, पण लागत होते हॉटेलला झाल्यानंतर. इतकी अबोल, इतकी याच्यातून तिला सांगून करते कुणी. देऊन माहिती आहे ऑब्झर्वेशन झाला अगोदर. तर अशा प्रकारे ती अशा प्रकारची लाजालू, म्हणजे एकदमच अबोल लाजालू होती. इतर तशा हायस्कूलला सर्वच काय अशा लाजूला असतात तसला राग नाही, पण अशी ती होती. आणि त्या ह्याच्यातून मग पुढे गेल्यानंतर मी काम केलं. भरपूर माझ्या नावानं झालं, माझ्या वडिलांच्या नावानं, आईच्या नावानं. मग माझ्या नावानं खाद्य कामोठ्याला सुद्धा रेल शिक्षण संस्थेमध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर CBSE स्कूल झालं. लोकनेते रामशेठ ठाकूर स्टेट बोर्डाचं पण झालं. मगाशी सांगितलं की शाळा कॉलेज, त्याच्याशिवाय हे पण आहे आपलं संस्थालय. आणि मग मी केलं. आता म्हटलं ही पण भरपूर काम करते, घरात पण करते, आणि आता मी काही सह्या करत नाही ॲग्रीमेंटवर कशावर, ते तिलाच दिली. चेकवर सह्या करता अधिकार तिलाच दिलाय. तर त्याच्यामुळं तिच्या नावानं सुद्धा आम्ही उलवानोरमध्ये सेक्टर 24ला एक CBSE स्कूल काढलं. छानपैकी चांगली बिल्डिंग, 19 कोटीची बिल्डिंग बांधली तिच्यासाठी. आता उद्याच 1 तारखेला तिच्या वाढदिवसानिमित्त मराठी मीडियम करता आम्ही भूमिपूजन करतोय. तिच्या हस्तेच करतोय. मी असणार बाजूला बसलेला, तिचा वाढदिवस आहे तर करतोय. शिडकोकडे आम्ही वेगळा प्लॉट घेतला. 1,81,00,000 शिडकोला भरले, आणि तो 1200 मीटरचा 1281 मी प्लॉट घेतलाय. शकुंतला मराठी माध्यम सुरू करतोय. इंग्लिश मध्ये शिक्षित आहे, म्हणजे तिलाही वाटामध्ये थोडासा मी दिलाय. माझ्या नावाने सगळं होत असताना ते केलंय. बरं झालं का सांगू काय. 16-17 साली 2016-17 म्हणजे आता 9-10 वर्ष झाली ना, त्याला पार्टनर होता माझ्याबरोबर. त्याच्यानंतर 3-4 कामं अशी झाली. LNTचं काम घेतलं, ब्रिजचं आमच्या पार्टनर होता. आम्ही इथं कोल्हापूरला काम घेतलं. आताही काम चाललंय 700-800 कोटीचं, 400 त्याचं 400 माझं, आमचं पार्टनर आहे. म्हणजे अशा पद्धतीनं बऱ्याच ठिकाणी आम्ही राजकारणात वेगळे झालो, पण बिझनेसमध्ये मात्र एक राहिलो. कारण दृष्टिकोन तोच ठेवला की मराठा म्हणून भांडणं करतो आपापसामध्ये, आणि मराठा म्हणजे मराठी माणूस म्हणून मराठा नको, तर त्याच्यातून हे केलं. म्हणजे तर त्यावेळेला आपण एकमेकांचे पायने ओढायचे. काही वेळा आम्हाला कॉम्पिट कराव्या लागल्या. FA कन्स्ट्रक्शन नावाचा माणूस होता, कॉन्ट्रॅक्टर होता, आणि त्यांनी एकदा एक काम जे आहे ते काहीतरी 34% बिलो भरला. मग पुढच्या वेळेला मी माझं काम 36% बिलो भरलं. म्हटलं कर कॉम्पिटिशन झालं, कसे करतोस ते बघूया. म्हणजे बिलोला पण मर्यादा आहेत ना, 5-10% बिलो ठीक असतं. मी पण भरलं. कारण मला जी गोष्ट माझ्या फायद्याची आहे ती इतरांना नाही. उदाहरणार्थ मातीचं काम होतं, मी असायचं. मातीचे गाड्या भरल्या जातात, आपल्या लोकल माणसाच्याच गाड्या असतात बऱ्याचशा. मी एक काम केलेलं आहे, माझ्या धंद्यामध्ये सर्वांना समान संधी देते. म्हणजे 3 पोटली लागल्या, 4 पोटली लागल्या आपल्या, आणि गाड्या भरायला आमच्याकडे 60 असतील, 70 असतील, तर नंबरला माझी गाडी नंबरला लागते. काम माझं आहे,
म्हणून माझ्या कामाकरता मी पहिल्यांदा माझी नाही तर त्याप्रमाणे जास्तीत जास्त लोकांच्या डंपर घेणं, कामावर हे करणं, म्हणजे आपण आपल्यापुरतंच नाही बघायचं हे धोरण आहे आपल्याला. आणि ते मला कधी काय झालं समाजामध्ये मान द्यायला कुठल्याही गावाला गेलो, पुण्याला जा, नगरला जा, कुठे इकडे जा तिकडे जा, म्हणजे जे मी ज्या पक्षात होतो त्या पक्षाचं नसेल ते गाव, सरपंच वेळेस काय असेल, पण त्या गावाला देवळाला म्हणजे त्याची कलर करायचं आहे, सगळं जे असेल करायचं, त्या लोकांना कामावर घ्यायचं, हे सगळं केलं का म्हणून ते स्थानिक माणसाला तुम्ही सामावून घेतलं, सहभागी करून घेतलं तर तुम्हाला अडचण येत नाही. हे तत्व जे आहे की नाही हे मला मिळालं, आपलं माझ्या डोक्यात मी ठेवलं ना, ते मला फार उपयोगी पडलं. आपण ज्या गावाला जाऊ ना त्या गावचं आहे आपल्याला, त्या गावाच्या काय सुखदुःख असतील ते आपल्याला बघायचं. आणि तशाच पद्धतीने जात असताना मग हे आपल्यातलेच लोक आहेत. मी असं केलं सुरुवातीला 10,000ची कामं घेतली, 50ची कामं घेतली, 1 कोटीचं काम काढलं शिकवून किती काढलं, 1 कोटी 10 लाखाचं काम काढलं. कुठलं काम? आपल्याच गावातलं, म्हणजे शिवाजीनगर ते नावा रस्त्याचं काम काढलं. आणि एक कामाला त्याला मी कॉन्ट्रॅक्टर नव्हतो, 20 वर्कर होतो. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे टेंडर भरून आम्हाला होत नव्हतं, मी मोर्चा काढला. बघा मी त्याला खासदार नव्हतं, काय नव्हतं, मी त्याला काय केला, मोर्चा काढला. ही गोष्ट तुम्हाला सांगतोय 77-78 मी पहिलं काम 10,000चं घेतलं, 77ची, आणि सांगितलं किंवा हे काम जे आहे ना आम्हाला अत्यंत पैसे नाही हे नाही, तेवढं आम्ही असं करतो, आम्ही 5-5 लाखाचं काम, 10-10 लाखाचं काम, 1 कोटी म्हणजे 10 पीस करा तुम्ही 10-10 लाखाचे. आणि आम्ही 10 लाखाचं काम मी पण करू शकत नाही, पण तो गाव गुलबाग गाव 10%, कोपरगाव 10%, लासेगाव 5%, म्हणजे अशा रीतीनं एकत्र सहकारी म्हणजे म्हणून ना दशाचं काम केलं. शुक्रवार तुम्हाला हे काम आम्हाला द्यावं, आम्ही पीसवर करून घेतो आणि आम्ही काम केलं. जे लोकांना बरोबर घेण्याचं काम आहे ते आम्ही केलं. हे तत्व जे म्हणजे आपल्याला आहे की कामं आल्यानंतर मला सगळी कामं पाहिजे अशा त्या भावना ठेवताना ते केलं. आणि मग त्यालाही समजलं होतं का धंद्यात विचित्र गेलो जसं 32-36% मिळून जात आहे, तसं आपल्यात पण मारामारी ते होतील, तर ते ठेवलं नाही. आणि त्यामुळे आमचं संबंध कायमचे चांगले करतात. इव्हन आम्ही गव्हाण ग्रामपंचायत रेशन आता याच्यामध्ये 10 वर्ष 15 वर्ष बघा की जिथं आम्ही शेका पक्ष आणि भाजप एकत्र विरुद्ध लढत नव्हते. शेका पक्ष आणि काँग्रेस, मी आणि जे मध्ये जिथे आहे ते लढत होते. बाकी ठिकाणी तालुक्यात 2 तालुक्यात होतं लढाया, पक्षांमध्ये लढाया व्हायच्या. पण आम्ही जिथे आलो तिथं दोघांनी समजूतदारपणा दाखवला. शेवटी माणसांना आपण कुठं थांबायचं हेच समजलं पाहिजे. बरोबर घेऊन दुसऱ्याने गेलो आपण तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होतो. आणि ही समज मला जी काही थोडीशी मिळाली कुठून तरी, तर ती माझ्या फायद्याची पडते. आणि जे म्हणतात आमचं कधीच फाटलं नाही. किरकोळ थोडं येतं, प्रत्येक व्यक्ती आहेत तर थोडी होऊन जाईल, काय हरकत नाही. आणि IT देशमुख तर आम्ही 7वीला एकाच वर्गात होतो. 7वीला आम्ही नावाखालीवर खाली बुडाल्यानंतर शिवायला राहायला आलो आणि 7वी ते शिकायला, हायस्कूलला पुन्हा 8वी ते 11वी एकत्रच होतो. म्हणजे ती इथून दोस्ती झाली, ती फेविकलची जोड राहिली असं झालं. आणि त्याच्यामुळं आम्ही एकत्र राहिलो. नंतर आता 2 नवीन पहिला राहिला होता, मी 5वीला राहिलो होतो. त्याच्यानंतर मग झालं की त्याला नगरसेवक पदाला मी संधी दिली, कारण त्या पण मी खासदार झालेलो होतो. म्हणजे पनवेलचं वाटेपिटत थोडं माझ्या पदार्थ पण पडलं, वाटे जबाबदारी आली. मग ते नगरसेवक केलं, सभापती झाला पाहिजे 2-4दा. म्हणजे अशी शेवटी आपण सर्वांना ज्याला त्याला. आणि JB संस्था व्हाईस चेअरमन किती वर्ष, मी चेअरमन होतो, व्हाईस चेअरमन थोडी बरोबर वागली की नाही असं. तर तशा पद्धतीनं अजूनही म्हणजे पहिल्या दिवसापासून तसं झालं. थोडे दिवस होता आमच्यात, म्हणजे विवेक पाटील अध्यक्ष होता, जे मंत्री व्हाईस चेअरमन होता. पण जसं विवेक पाटील होता, पण विवेक पाटलांनी सांगितलं संस्था तुम्ही बघा. मग तो अध्यक्ष अरुण शेट्टीला केला, आम्ही विवेक पाटलाच्या कोणाला गेला, अरुण शेट्टी गेला व्हाईस चेअरमन. त्याने बोलवत जे मंत्रीला बा असा आहे एक नाही म्हणायचं, तुम्ही बघा तुम्ही बघा. मी तो शेतात राहिला होता ना, तुम्ही बघा. मग माहिती झाला त्या दिवसापासून तो आजपर्यंत व्हाईस चेअरमन आहे. आणि साधारणतः मी चेअरमन राहिलो, व्हाईस चेअरमन तो